नाही, काँग्रेसचं शटर बंद झालेलंच आहे. अहो, नागपूर जिल्ह्यातल्या 29 नगरपालिका नगरपंचायतीपैकी केवळ एका ठिकाणी काँग्रेसचा नगराध्यक्ष आहे. एवढी वाईट परिस्थिती आहे. महायुतीचे 582 मतदार आहेत आणि महाविकास आघाडीजवळ 200 मतदार आहे. ते सुद्धा त्यांना राखता आले नाही. 70 मतं त्यांची कमी झालेली आहे आणि अतिशय दारुण आणि अतिशय वाईट पराभव त्यांचा झालेला आहे. आणि म्हणून काँग्रेसचं शटर बंद करण्याचं काम काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे नगरसेवकच करतायत. कोणाचं पक्ष बरोबर किती आहे हे पण आपल्याला माहिती. मात्र लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या महत्त्वाच्या असतात. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की ज्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि जनसंघाच्या लोकांची जमानत जप्त होत होती त्याही काळामध्ये ते निवडणुका लढवत होते. आमच्याकडे संख्याबळ कमी आहे हे माहीत असताना सुद्धा निवडणुका महत्त्वाच्या आहेत. विरोधी पक्षाचा आपला इंडिपेंडंट स्पेस आहे, त्यामुळे आम्ही आमचा उमेदवार या ठिकाणी उभा केला आहे. ही गोष्ट खरी आहे की इथं आम्हाला मतं जे अपेक्षित मिळायला पाहिजे होते ते मिळालेलं नाही. महाविकास आघाडी म्हणून आमची जेवढे मतं होते तेवढे आम्ही घेऊ शकलो नाही. त्याचे अनेक कारण. त्यांनी सांगितलं की काँग्रेस पक्षाचं शटर बंद झालं. काल त्यांनी बोलले काँग्रेस पक्षाची निर्मिती कशासाठी झाली. काँग्रेस पक्षाची निर्मिती ही एका आंदोलनातून झाली, स्वातंत्र्याच्या आंदोलनातून झाली, एका विचारातून झाली. काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कोणी केलं. गांधीजींनी केलं, नेहरूजींनी केलं, सरदार पटेलांनी केलं, ह्या देशातल्या अनेक मोठ्या लोकांनी केलं. यांनी 2014 काँग्रेस मुक्त भारतचा नारा दिला होता मोदींच्या नेतृत्वामध्ये. आजपर्यंत काँग्रेस मुक्त तर करता आलं नाही, मात्र काँग्रेस युक्त भाजपा झाला. हे मी यांना दुकान संबोधतो. भाजपा हे काही राजकीय पक्ष नाही आहे, हे दुकान आहे. दुकान का म्हणतो, कारण जिथं खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्याला दुकान म्हणतात. आम्ही लहानपणापासून ऐकून राहिलो की जिथं खरेदी विक्री होते त्याला दुकानच म्हटलं जातं. तिथं खासदारांची खरेदी विक्री होते, आमदारांची खरेदी विक्री होते, नगरसेवकांची खरेदी विक्री होते. काल डॉक्टर पोद्दारांनी म्हटलं की तुम्ही पुरावे द्या की आम्ही खरेदी केल्याचा पुरावा द्या. माझा डॉक्टर पोद्दारांना आव्हान आहे की त्यांनी शपथेवर सांगावं की आम्ही पैसे न देता आम्ही मतं मिळवलेले आहे. आता ही जी शपथ आहे गांधीजींची घ्या असं आमचं म्हणणं नाही आहे. ते गांधीजीची घेतली तरी ते खोटी घेतली. बाबासाहेबांची शपथ घ्या असं आमचं म्हणणं नाही आहे आणि घेतली तरी ते खोटी घेतील. गोळवलकरांची घ्या. गोळवलकरांची शपथ घेऊन शपथेवर सांगा की आम्ही पैसे न देता मतं फोडलेली आहेत. ते विचारांनी फोडली का. आणि जर विचारांनी फोडली तर त्या विचाराला तुम्ही सम्मिलित करून घ्या. आपल्या कुठल्या विकासाच्या अजेंड्यावरती तुम्ही मतं फोडलेली आहेत, कुठल्या विचारधारेच्या आधारावर तुम्ही मतं फोडलेली आहेत, की पैशाच्या भरोशावर फोडलेली आहे. माझा दावा आहे की त्यांनी फक्त पैशाच्या आमिषाच्या आधारावरती ही मतं फोडलेली आहे. अन्यथा त्यांनी गोळवलकर नाही तर गोडसेची शपथ घेऊन सांगावं की आम्ही पैशाच्या आधारावर नाही विचारधारेच्या आधारावर मतं फोडली. पार्टी में ऐसे कार्यकर्ता